नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न आपण इथे सोडवून बघतो. चॅनल तुम्ही बघितलं असेल, तिथे एक वेगळी प्लेलिस्ट आहे मराठी मीडियमचे गेल्या वर्षीचे त्याच्या आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवले. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जाताना त्यावेळेला तुम्हाला प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक असतं. या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक विकत घेऊ शकता, ज्याच्या थ्रू तुमची क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस छान होईल. इथे 300 क्वेश्चन्स आहेत अलॉंग विथ आन्सर की, आणि त्याच्यासोबतच 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहे. तुम्हाला काही नाही करायचं आहे, इथे व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून ही क्वेश्चन बँक माझ्याकडून घेऊ शकता. सध्या आपण 2024चा प्रश्नपत्रिका सोडवतोय. तर त्यातला हा प्रश्न आहे, पुढील दोन्ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या सूक्ष्म छिद्रांमधून पाण्याचे बाष्पीभवन होते. बाष्पोत्सर्जन प्रक्रियेमुळे वनस्पतींची मुळे पाणी शोषून घेतात. विधान 1 असत्य आहे, विधान 2 असत्य आहे, विधान 1 हे विधान 2 चे कारण आहे, विधान 2 हे विधान 1 चे कारण आहे. अशी आपल्याला 4 पर्याय दिलेत. तर ही बाष्पोत्सर्जन प्रक्रिया नक्की काय आहे ते जाणून घेऊया. सूक्ष्म छिद्र कसली असतात पानांच्या पृष्ठभागावर तेही लक्षात घेऊया. ही इमेज NCERTच्या 7वीच्या सायन्सच्या टेक्स्टबुक मधून घेतली आहे. पान दाखवलंय. पानाला जर आपण कट केलं, त्याचा जो सेक्शन घेतला तर आपल्याला अशा पद्धतीने पेशी दिसतात. त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, म्हणजे हरित लवक आहे, आणि हरित लवकामध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल असतं. हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. पानाच्या खालच्या पृष्ठभागावरती स्टोमा असतात, ज्याला आपण मराठीत पर्णरंध्रे म्हणतो. याच्या मदतीने पानामधनं पाण्याचं उत्सर्जन होतं. कुठल्या फॉर्म मध्ये उत्सर्जन होतं ते? वाफेच्या फॉर्म मध्ये. येते लक्षात? हीच पर्णरंध्रे मोठी इथे करून दाखवलीत बघा. अशा किडनी शेप 2 पेशी असतात, ज्याला गार्ड सेल म्हणलं जातं, आणि त्याच्यामध्ये हे पर्णरंध्राचं ओपनिंग असतं. आता प्रश्न विचारतोय की पानांच्या पृष्ठभागावर असलेल्या सूक्ष्म छिद्रांमधून पाण्याचं बाष्पीभवन होतं. बरोबर आहे. त्याच्या मार्फत पाण्याचं बाष्पीभवन झालं की वनस्पतीमध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते, आणि याच प्रक्रियेमुळे पुढे वनस्पतींची मुळं पाणी शोषून घेतात. म्हणजे कसं, विधान 1 हे विधान 2 चे कारण आहे. सो इथे पर्याय C हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतंय. ओके. ह्याच कन्सेप्टवर बेस्ड अजून एक प्रश्न आलेला आहे 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. इथे आपल्याला इमेज दिली आहे आणि विचारलंय की हा जो X नावाचा भाग आहे तो कोणकोणत्या प्रक्रियेस मदत करतो? श्वसन प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण, प्रजनन आणि बाष्पोत्सर्जन. तर लक्षात घ्या, या ज्या पर्णरंध्रांचं ओपनिंग असतं, स्टोमॅटल ओपनिंग असतं, त्याच्या मार्फत प्रकाश संश्लेषण होतं. प्रकाश संश्लेषणाच्या वेळेला इथून हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि ऑक्सिजन बाहेर पडतो.
दुसरं म्हणजे श्वसन प्रक्रिया जी चालते झाडांची, त्याच्यासाठी सुद्धा हेच ओपनिंग आहे. इथूनच आणि श्वसन प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. सेम आपण करतो तसंच. प्रजननासाठी पर्णरंध्रांचा काहीही रोल नाही आहे आणि बाष्पोत्सर्जनासाठी पर्णरंध्रांचा पुन्हा रोल आहे, जो आपण आत्ताच बघितला. इथून पाण्याच्या वाफेच्या स्वरूपात पाणी बाहेर टाकलं जातं. आलं लक्षात? तर त्यामुळे 1, 2 आणि 4 या गोष्टींमध्ये X हा भाग मदत करतो. तर आपलं उत्तर काय होईल मग इथे? पर्याय B या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. आलं लक्षात? चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही 2024 मधले प्रश्न आपण सोडवणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतेच आहे. चॅनल बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनलबद्दल माहिती सांगा आणि तुमचा अभ्यास खूप छान पद्धतीने चालू ठेवा. भेटत राहूया. टाटा.